Saregama idea Saregama नमस्कार सुस्वागतम तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये। आपण लहानाचे मोठे होतो आणि अनेक गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात। आपलं खेळ खेळणं बंद होतं, अशा काही गोष्टी करणं बंद होतं ज्याच्यातून आपल्याला पूर्वी आनंद मिळत असे। मग एखाद्या दिवशी आपण नॉस्टॅल्जिक होतं आणि आपल्याला असं वाटतं की अरे च्या आता आपलं आयुष्य पूर्वीसारखं नाही राहिलं। पण मला सांगा, जर याच आपल्याला छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा सुरू केल्या तर आपल्या जिवंतपणाला पुन्हा टवटवीतपणा आणण्याचं काम याच लहान सहान गोष्टी करत असतात। आयडिया सारेगमपच्या मंचावर सुद्धा असंच जगण्याचं आणि गाण्याचं सेलिब्रेशन आपण करतो आहोत। त्यामुळे आता उरलेले 5 कलाकार आज आणि उद्याच्या भागामध्ये गाण्यांचं हेच सेलिब्रेशन घेऊन तुमच्या समोर येत आहेत आणि त्यामध्ये अजून धमाल आणण्यासाठी आमचे दोन्ही परीक्षक सुद्धा तयार आहेत। चला टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात। वंदना गुप्ते, रॉकिंग अँड डॅशिंग अवधूत गुप्ते। प्रेमामध्ये कुठलेही नियम नकोत, मला वाटेल तेव्हा हवं तेव्हा तू माझ्यासाठी धावून यावंस असं प्रियकराला नेहमी वाटत असतं। जनरीत सोडून संकोच सोडून तू माझ्याकडे ये अशा भावना व्यक्त करणारं गाणं घेऊन येत आहेत प्रशांत दामले। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, जराशी सोडून जनरीत येना सखे ग साजणी येना, मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना। चांदण रूपाचं आलंय भरा, मुखडा तुझा ग अतिसा जरा, माझ्या शिवारी ये तू जरा, जरा घालीन तुझ पाखरा, माझे डोळे शिळले ग तुझी वाट पाहून ये, गुलाबी गालात हसत येना सखे ग साजणी येना, जराशी लाजत मुरकत येना सखे ग साजणी येना। आता कुठवर धीर मी धरू, काळीज करतय बघ हुरहुरू, सजणे नको ग माग फिरू, माझ्या सुरात सुर ये भरू, माझे डोळे शिळले ग तुझी वाट पाहून ग ये, बसंती वाऱ्यात तोऱ्यात येना सखे ग साजणी येना, सुखाची उधळीत बरसात येना सखे ग साजणी येना, मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, सखे ग साजणी येना, सखे ग साजणी येना। प्रशांतनी आव्हान दिलं तेव्हा मलाच असं वाटत होतं की ये ना जजशिप सोडून ये ना असं। प्रशांत, तुझ्या तोंडी ही अशी गाणी खूपच शोभतात रे, फार मस्त म्हणतोस। आजची थीमच ही आहे की जगण्याचं सेलिब्रेशन।
आणि जे काही क्षण हरवून गेलेत त्यात अशा पद्धतीत तू एक गाणं ते एमेरी जोहरा जबी, इतकी वर्ष झाली तरी त्याला प्रेम व्यक्त करावं असं वाटतं बायकोकडे. हे असे क्षण थोडेसे गोळा करा. बायकोकडे हा फार महत्वाचा शब्द आहे. अवधूतजी, असा सुंदर सुरुवात झाली आहे प्रशांतच्या गाण्याने. खूपच मजा आली. मस्त गायलास तू प्रशांत, फारच. थँक्यू. गाणं तर खूप सुंदर. म्हणजे मला हे गाणं किती आवडतं ह्याची मी रिसिप्ट द्यायची गरज नाही, कारण माझा पहिला अल्बम जो होता मेरी मधुबाला, त्याच्यामध्ये मी ज्या वेळेला कॉम्बो म्युझिक केलं होतं त्यावेळेला मी जी काही मला मनाच्या जवळची गाणी ज्याच्यावरती मी माझी रचना पुन्हा केली, तर त्यामधलं हे एक गाणं होतं, सखे ग साजणी. आहे ना, तुमच्या गाण्याबद्दल सांगायचं तर तुम्ही कमाल गायलात. सखे ग साजणी ये ना, ही तुम्ही आणलेली स्वतःची जागा आहे. आणि त्याचप्रमाणे अजून 1-2 ठिकाणी तुम्ही स्वतःच्या जागा गायल्यात, त्या कॉन्फिडेंटली गायल्यात. फार बहारदार परफॉर्मन्स दिला. मला तुमच्यातला पार्श्वगायक बाहेर येताना दिसतोय आता. व्हेरी गुड. फायनलच्या दिशेने हेच पाहिजे. थँक्यू. आज दोन्ही परीक्षकांचे गुण तुम्हाला दिसणार नाहीयेत. ते दोघांचेही गुण ते देतील, पण गुलदस्त्यात असणार आहेत. मला तुम्हाला विचारायला आवडेल, देवदत्त साबळे आणि तुमचं कसं नातं आहे होतं आणि त्यांच्याबद्दल तुम्ही सांगा. नाही, दादाबद्दल म्हणजे देवदत्तबद्दल सांगायच्या खूप गोष्टी आहेत. एक तर तो अतिशय साधा माणूस आहे, मनाने स्वच्छ आहे. त्याच्या मनात कुठेही तुझं वाईट व्हावं असं कधी त्याच्या मनात येत नाही. कारण मी जेव्हा महाराष्ट्रातील लोकधारामध्ये मी अगदी 82-83 जेव्हा गेलो तेव्हा माझा आवाज अतिशय कोवळा होता. म्हणजे शाहीर साबळे जी जागा सांगायची ती मला कधी आली नाही. तर शाहीर काही वेळा रागवायचं, काय चाललंय तुझं, कुठं लक्ष आहे. मग दादा मला बाजूला घेऊन जायचं, सांगायचा ही जागा अशी आहे, ही अशी घे. आणि मग ती घेऊन मग मी शाहिरांना दाखवायचं ती जागा. मग शाहीर खुश व्हायचे. अतिशय सपोर्टिव्ह आहे देवदत्त. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातो. पण आता आपण टॉप 5च्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. इतक्या कलाकारांमधून अगदी निवडक सगळ्या परीक्षांना तोंड देत तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. आयडिया सारेगमपच्या आत्तापर्यंतच्या प्रवासामधला तुमच्या लक्षात राहिलेला एखादा क्षण? 3 गाण्यांना मला जास्तीत जास्त रिस्पॉन्स मिळाला. एक तर दाटून कंठ येतो, त्यानंतर आई तुझी आठवण येते आणि एमेरे झोहरा जबी. आई तुझी आठवण येते आणि दाटून कंठ येतो, या 2 गाण्यांना मॅक्झिमम रिस्पॉन्स मिळाला. त्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं की बाबा कॉम्पिटिशनला ही गाणी गात, म्हणजे ॲक्च्युली ही दोन्ही गाणी गाताना मी माझी छाती दडपून गेली ती. बिकॉज म्हणजे मी इथे राहीन की नाही, सस्टेन होईन की नाही. कारण ही गाणी साधारणपणे कॉम्पिटिशनमध्ये न गाण्याची गाणी आहेत. आणि पहिलं जे गाणं ज्यात काही मार्क बिर्क नव्हते, एका लग्नाची गोष्टीमधलं जे माझं गाणं आहे, त्याही गाण्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि सगळ्यांची इच्छा अशीच आहे, कारण मी जेव्हा बोलतो किंवा सांगतो तेव्हा मी असंच म्हणतो की मला चांगलं गायचं आहे, चांगलं गाण्याची इच्छा आहे. नंबर मिळेल 1, 2, 3 हा फार पुढचा टप्पा आहे. कारण माझ्यापेक्षा दमदार उत्तम गाणारे शिकलेली मंडळी या रंगमंचावर आहेत याची जाणीव मला आहे. रोज नाटकाचा प्रयोग असतो, पण या गाण्यांमुळे ही गाणी बसवायची असल्यामुळे मला 4-5 तास काढावे लागतात. आणि त्यानिमित्ताने या रंगमंचाचा दोन्ही परीक्षक, झी मराठी, तुझे आणि ज्यांनी मला इथे आमंत्रण दिलं त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. नाहीतर ही गाणी माझ्या आयुष्यात कधी आली नसती. आणि दाटून कंठ वगैरे हे आउट ऑफ क्वेश्चन, कधी म्हणायचा संबंधच आला नसता. आई तुझी आठवणी ते कधी संबंध आला नसता. पण ही अशी गाणी बसवायचा मला एक योग आला, त्याबद्दल मी खूप मनापासून आभारी आहे सगळ्यांचा. जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, या मंचानं तुम्हाला काय दिलं? खूप काही दिलं. म्हणजे माझा मूळ आवड आहे, माझी मूळ आवड गाण्याची आहे. गाणं आणि नाटक हे दोन्ही एकत्र चालले होते कॉलेज लाईफमध्ये. नाटकाने जरा पुढे बाजी मारल्यामुळे माझं गाणं मागं पडलं. तर ह्या मंचाने काय दिलंय, ह्या मंचाने मला परत एकदा असं गाजर लावलेलं आहे की मे बी रंगमंचावरून तू निवृत्त झाल्यानंतर गाऊ शकशील बरं. अरे वा.